खासदार, पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांचा आपण मनोगत ऐकलेला आहे आणि अनेकांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले आहे। मी प्रांताध्यक्षांना धन्यवाद देऊ इच्छितो की ही संकल्पना 2 दिवसाच्या शिबिराची त्यांनी केली आणि आपण सर्वांना पक्षाच्या भवितव्यासाठी विचार विमर्श मंथन करण्याची संधी दिली। कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यांना काहीतरी ध्येय धोरण दिशा देणं अधिमधी आवश्यक असतो आणि खास करून आपल्या पक्षामध्ये 2023 साली जी काही घडामोडी झाली त्या पार्श्वभूमीमध्ये आणि खास करून लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्या नंतरचा जो एक काळ होता आणि ज्या एक प्रकारे पक्षामध्ये एक मायूसी होती, त्याचा तोंड कसं द्यायचं, आपण सामोर कसं जायचं, हा एक फार मोठा आव्हान आपल्या पक्षाकडे होतं। पण 5-6 महिन्याच्या एक छोट्याशा अवधीमध्ये जून 4, 2024 ला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि 12 नोव्हेंबरला आपला मतदान, 12 कसं काहीतरी नोव्हेंबरला मतदान झालं, 18 ला मतदान झालं की 20 ला मतदान झालं। म्हणजे आपण एक फक्त 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक एवढा मोठा पराजय, त्याला तोंड देऊन आपण एवढा विक्रमी विजय प्राप्त केला आणि ते माझ्या मते दादांच्यासाठी असो, तटकरेंच्यासाठी असो, माझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांच्यासाठी हे फार मोठं आव्हान होतं। देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा परत पंतप्रधान बनले, पण त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा काय आणि महाराष्ट्राचा हिस्सा काय आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचा हिस्सा काय, हा फार मोठा सगळ्यांच्या विचारामध्ये, म्हणजे डोक्यामध्ये बसतच नव्हता की आता पुढे काय होणार। मला आजही आठवत आहे, दादा आणि आम्ही दोनच होतो, तटकरे त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाच्या काउंटिंग मध्ये होते। लोकसभेच्या निकालाच्या वेळी आम्ही दोन्ही देवगिरीला बसून टीव्ही बघत होतो आणि हळूहळू जसा म्हणजे देशाचा निकाल आणि महाराष्ट्राचा निकाल मतदारसंघ वाईज यायला लागला, स्वाभाविक आहे, आपण सगळे मनुष्य आहो, आपल्यालाही भावना असते, आपल्यालाही विचार करण्याची म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये क्षमता आहे। दादाचा चेहरा, माझा चेहरा, आम्ही एकमेकांचा पाहत राहिलो, काही जास्त बोललो नाही, पण एक आमच्या दोनमध्ये एकच संवाद झाला। नंतर काय मी फार काही थांबलो नाही, मी निघून गेलो 1 वाजता 1:30 वाजता। एकच संवाद होता, दादा आपल्याला खचायचा नाही, बस एवढा संवाद झाला। मी निघून गेलो,
स्वाभाविक आहे. खास करून बारामतीचा निकाल दादांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता. वेगवेगळी कारण आहे. आता त्या सगळ्या म्हणजे त्याचं विश्लेषण आपण एक मतदारसंघाचं करत नाही, पण कुठेतरी आपल्याला असं वाटत होता सगळ्यांना की कुठेतरी आपण चूक केली आहे का, महाराष्ट्राने आपल्याला नाकारलं आहे का. हा विषय नक्कीच तुमच्याही मनामध्ये आला असेल. पण एक नक्कीच होता, ते पराजयीचा कुठेतरीही आपल्याला म्हणजे परत मुकाबला करण्याची क्षमता देण्यामध्ये त्याचा एक फार मोठा रोल होता. काही दिवसानंतर आम्ही बसलो, चर्चा झाली, सुरुवात केली. दादानेही कमर कसली, आम्ही पण काही विचार विमर्श केला, मंथन केला. आपले ज्येष्ठ सगळे सहकारी त्यामध्ये सहभागी होते, आमदारही होते. आणि कुठेतरी आपल्या महायुती म्हणून सुद्धा एकनाथजी असो, देवेंद्रजी असो, त्यांच्या बरोबर चर्चा करून एक नवीन सुरुवात केली. आणि एवढ्या कमी अल्पशा 5-6 महिन्याच्या वेळामध्ये एवढा मोठा परिवर्तन जर होऊ शकेल, मला असा कुठेही असा कुठला इतिहास मध्ये दिसला नाही की 5 महिन्यामध्ये तुम्ही पराजयाचा एवढा विक्रमी विजय करून दाखवला. त्याच्यासाठी आपल्याला दादाचा आणि आपल्या महायुती सरकारचे अभिनंदन कुठेतरी केलं पाहिजे. आणि आमदार महोदयांचा पण मी खूप खूप धन्यवाद देतो की जेव्हा दादांनी आम्ही सगळ्या लोकांनी भूमिका जून महिन्यामध्ये 2023 मध्ये घेतली, त्या भूमिकाच्या सुसंगत 42 आमदार आपले राहिले. आणि एवढंच नव्हे, शेवटपर्यंत एक अपवाद 1-2 सोडून द्या, सगळे लोक दादाच्या नेतृत्वावर विश्वास करून आपल्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले. आणि आज 41 आमदार आपले निवडून येणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. ही अत्यंत महत्वाचा तुम्हाला सगळ्यांना संदेश घेऊन जायचा आहे. आपण 99 मध्ये जेव्हा पक्ष काढला, दादा साहेबांच्या बरोबर आपण बाहेर पडलो. जसं तटकरे साहेबांनी सांगितलं, 85 मध्ये ते पंजाबवर निवडून आले. आम्ही पण, मी आणि दादा एकत्रच आम्ही लोकसभेवर निवडून गेलो. 91 मध्ये आम्ही पण पंजाबवरच निवडून गेलो होतो. आपण जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज माझ्या मते अन्य विचारधारा प्रवाहाचे लोक आहेत, पण 80 ते 90% लोक आपण ओरिजिनली काँग्रेस मधूनच आपण बाहेर पडलेलो आहोत. त्या विचारधाराशी आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख करतो, तो असंच आपण नाही करतो, फक्त बोलायला नाही करत. कारण आपण त्याच तालीम मधून आपली विचारधारा आज 40-40 वर्ष, 50-50 वर्ष काही लोक राजकारणामध्ये आहे. आणि त्या विचारधारामधून जे तयार झाले असेल, त्या लोकांना काही तुम्ही रातोरात काही बदलू शकत नाही. आणि कशासाठी? या महाराष्ट्राची ख्याती हीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदच ही आहे की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारे लोक आहोत. फक्त हे फोटो मध्ये काय त्यांचा म्हणजे फुलं अर्पण करून आपण त्यांच्याकडून काही प्रेरणा घेत आहोत असं नाही आहे. हे ऍक्च्युअली आपण जिवंत, आपला जिवंत म्हणजे जीवनामध्ये आपण त्याच्या आपण प्रॅक्टिस करणारे लोक आहोत. आणि म्हणून जेव्हा आपण हे भूमिका वेगळी घेतल्यानंतरही पहिल्यांदा दादा आम्ही जेव्हा पंतप्रधानांना भेटलो, अमित भाई होते, नड्डा साहेब पण होते, आम्ही स्पष्ट केला. दादा बोलले की बाबा तुमची विचारधारा आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या विकासाच्या बरोबर आहोत.
आम्हाला तुम्ही तुमचं काम आम्हाला आवडतंय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आलो, पण आम्हाला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाराशी कुठे तडजोड आम्हाला करायचं नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठे म्हणतो, बिलकुल तुम्ही तुमच्या विचारधारावर ठाम राहा. आणि आणखीन तुम्हाला मी हे का भूमिका मी तुम्हाला सांगत आहे, कारण याच्या पुढे मी काही कुठे गोष्ट बोलणार आहे हे पण अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण या विचारावर ठामच राहायचं आहे. आपण फक्त मेसेज देण्यासाठी नाही, फक्त आपण म्हणजे गुलदस्ता आहे त्यामध्ये अमुक ह्या समाज ते समाज ह्या जाती धर्माच्या लोकांना म्हणजे त्या गुलदस्त्यामध्ये टाकून शोभाचे फूल म्हणून लोकांना दाखवायचं असं नाही आहे. त्याच्या अक्षरशः जीवनामध्ये जतन करायचं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजची जी एनडीए आहे, आजची जी भारतीय जनता पार्टी आहे, ते पूर्वीची भारतीय जनता पार्टी. कानडे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत चांगली म्हणजे एक गोष्ट केली की नेहरूच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही होते आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पण होते. आणि पुढच्या सरकारची पण त्यांनी आपल्याला उल्लेख केला, ज्यामध्ये हसू अडवाणी होते आणि उत्तमराव पाटीलही होते. सगळ्या विचारधाराचे लोक होते, सोशलिस्टही होते, बाकीच्या विचारधाराचे लोकही होते, काँग्रेसचे विचारधाराचे. आणि म्हणून आपला पक्ष हे या सगळ्या विचारधाराला जतन करणार आहे आणि ते कायम आपल्याला करत राहायचं आहे. आता फक्त एक दोन उदाहरण देतो. आता आर्टिकल 370 फार गाजला. काश्मीरचा 370 रद्द करा. भारतीय जनता पार्टी म्हणायची की आम्ही सुरुवातीपासून हे आमच्या वचननामामध्ये हे टाकलेलं होतं जनसंख्या काळापासून की 370 रद्द झाली पाहिजे. आता किती लोकांना आपण कॉन्स्टिट्यूशन, आता एक नेता तर फक्त अशी पुस्तक कॉन्स्टिट्यूशनची असं म्हणजे हलका तरीक्यानं म्हणजे लोकांना दाखवत असतो कॉन्स्टिट्यूशन. किती लोकांना माहित आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी पण हे सांगितलं पाहिजे. कारण गैरसमज होते 370 म्हणजे काही एक विशिष्ट धर्माच्या विरोधात आहे. अजिबात नाही. काश्मीर जेव्हा या देशाचा एक हिस्सा बनला, यावेळी महाराजा हरिसिंगने साईन करून काश्मीर, जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागाला भारताच्या संघामध्ये जोडण्याचं काम केलं. त्यावेळी तिथली परिस्थिती थोडी वेगळी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिला त्यामध्ये आर्टिकल 370 एक टेम्पररी क्लॉज म्हणून टाकला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भान नव्हतं का ते काय लिहून राहिले? बिलकुल होता. म्हणून त्यांनी एक टेम्पररी, कारण तो हिस्सा आपल्या भारतामध्ये जोडला होता, नवीन जोडला होता, तिथली वेगळी परिस्थिती होती. काही काळ त्या काश्मीरला एक वेगळा हिस्सा राहू द्या, पण भारताच्या युनियन मध्ये राहील, पण त्याला एक विशेष दर्जा दिला पाहिजे. ते टेम्पररीचा मतलब काय असतो? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, आता 75 वर्ष होऊन गेली आणि सदैव तुम्ही त्याला टेम्पररी क्लॉज. त्या काश्मीरमध्ये त्याचा संविधान वेगळा होता. तिथला मुख्यमंत्री शपथ जेव्हा घेत होता, आपण घेतो, तुम्ही शपथ घेतात, भारताच्या संविधानाची शपथ घेतात. आम्ही संसदेमध्ये किंवा तुम्ही आमदार बनतात तेव्हा तुम्ही शपथ घेतात तर भारताच्या संविधानाची शपथ घेतात. आणि काश्मीरमध्ये मुख्यमंत्री शपथ घ्यायचं त्यावेळीच त्यांनी जम्मू अँड काश्मीरच्या संविधानाची शपथ घ्यायची. तिथे काश्मीरमध्ये शेड्यूल ट्राईबचे आरक्षण नव्हतं. ते बाबासाहेब आंबेडकरांचे एक बाजूला तुम्ही जतन करायचा, बाबासाहेबांच्या विचारावर चालायचं, बोलायचा, आणि त्यावेळीच तुम्ही हे SC STच्या रिझर्वेशन लागू व्हायचं नाही. तुम्ही तिथे त्यांनी दिलेला संविधान मध्ये 370 टेम्पररी आहे त्याला बदलायचा, काढायचं काम करत नाही. हे काम जर नरेंद्र मोदीच्या सरकारने, NDAने, BJPने केलं
ते काय चूक केली का हे समजलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टीमुळे जसं जर तुम्ही मुश्रीफ साहेब म्हणले की हे समाजामध्ये धर्मामध्ये जे अंतर पाडायचं काम होतं ना, अशा गोष्टीमुळे होते. कारण लोकांना माहितच नाही, उगीच मध्ये लावतात हे काश्मीरमध्ये हे मुस्लिम विरोधी आहे. तो विषय कुठे आला? जम्मू मध्ये हिंदू आहे ना. तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये अनेक लोक फिरून आले, तिथली परिस्थिती तेव्हाची पहा आणि आजची पहा, खूप मोठा अंतर झालेला आहे. ते काश्मीर आणि जम्मूच्या इंटिग्रेशन भारतामध्ये खऱ्या अर्थानं होऊन राहिलेलं आहे. आणि शेवटी जे काँग्रेस पार्टी एवढा म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्यांना म्हणजे सांगत असते की नाही नाही आम्ही धर्मनिरपेक्ष आम्ही जाऊ, बाकी नाही कोणी नाही, बीजेपी अशी अमुक तसे, सगळ्यांना म्हणजे ते एका भ्रष्टनी रंग लावून टाकतात. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचा संविधान वाचल्याशिवाय तुम्ही आम्हाला ज्ञान आणि उपदेश देऊ नका. ते जम्मू आणि काश्मीरच्या जेव्हा 370ची धाराच्या मतदानाची वेळ आली संसद मध्ये, तर तुम्ही विरोध का नाही केला? तुम्ही बाहेर का चालले गेले? त्यावेळेस तुम्हाला वोट बँक पॉलिटिक्स करायची होती आणि आम्हाला सांगतात वोट बँक पॉलिटिक्स. तुम्ही मग त्यावेळेस मतदान विरोधात केला पाहिजेत होता, त्यावेळेस बाहेर पडले. म्हणून तुम्हाला सांगतो, बोलने का दिखाने के दांत अलग, खाने के दांत अलग, असा नाही चालत. ही काँग्रेस पार्टीची आहे. आता तुम्हाला मी सांगतो, हे काँग्रेसवाले म्हणतात जिसकी जितनी जाती उसका उतना हिस्सेदारी भागीदारी असं बोलतात ना ते लोक. मला सांगा, कास्ट सेन्ससची गोष्ट काँग्रेस करते आणि आपण म्हणजे त्यांच्याकडून उपदेश घ्यायचा. साहेब माणिकरावजी, कास्ट सेन्सस आणि बाकीच्या जाती जनगणना त्याच्याबद्दल असंतोष देशामध्ये जेव्हा सुरू झाला, राजीव गांधीच्या काळामध्ये त्याच्या आधी मंडल कमिशनची स्थापना झाली. मंडल कमिशनची शिफारस राजीव गांधी असताना ते त्यांच्या म्हणजे सरकारकडे ते पेश झाली. सादर झाल्यानंतर त्यांनी काय केलं होतं का? अजिबात नाही. मंडल आयोग तसंच करून ठेवलं. आणि नंतर जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंगची सरकार आली, त्यावेळेस मंडल आयोगांचा त्यांनी अंमलबजावणी केली, शिफारस मान्य केली. मग काँग्रेसला कोणता अधिकार आहे? आता त्यांचे नेते म्हणतात कास्ट सेन्सस होना चाहिए, कास्ट सेन्सस होना चाहिए. त्यांना काय अक्कल आहे? कास्ट सेन्ससचा मागचा इतिहास तुमच्या पक्षाचाच पहा ना, तुमच्या वडिलांचाच पहा, मग आम्हाला आता सांगतात तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो की अनेक वेळा या सगळ्या चर्चा आपण लोकांमध्ये केली पाहिजे. कारण बॅकवर्डची, एसटीची, एसटीची, अल्पसंख्याकांची जसं सगळी म्हणजे मक्तेदारी आमच्याकडेच आहे, आम्हीच त्याचे वाली आहोत, आम्हीच त्यांचे संरक्षक आहोत, ही काँग्रेस आपल्याला आणि सगळ्या लोकांना ज्ञान देत बसते. आणि लोक भोळे बाबळे लोक त्यामध्ये त्या प्रवाहामध्ये वाहून जातात. आणि आपणही आपलेही लोक कधी कधी खचतात. ते म्हणतात नाही नाही मायनॉरिटीचे लोक आपलं ऐकत नाही, एसटीचे लोक आपलं ऐकत नाही, आदिवासी मध्ये काँग्रेसकडे झुकाव आहे. हे सगळं असूनही आपण लोक त्याची जितकी जास्त चर्चा करून आणि आपली भूमिका पण आपण उल्लेख जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत लोक आपल्याकडे वळणार नाही. ही महत्वाची बाब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सामोरं जात असताना आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची परिस्थिती काय तुम्हाला अनेक लोकांनी सांगितलं. आपल्या दुसऱ्या पक्षाची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला लोकांना माहित आहे. आणि शिवसेनाची उद्धव ठाकरेची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला माहित आहे. ते तर घरचे ना घाटचे असा होऊन गेला त्यांना काय माहितच नाही आता त्यांची भूमिका काय आहे. ना मराठी माणसासाठी राहिली, ना त्यांच्या हिंदुत्वासाठी राहिली, ना कुठल्याही
कामाची आता त्यांची भूमिका राहिलेली नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची आणि वाढवण्याची, पक्ष वाढवण्याची संधी आहे. आणि हे विसरू नका की बीजेपी बरोबर आज ज्या देशामध्ये स्वतःला एवढा मोठा सेक्युलरचे चॅम्पियन म्हणतात, ममता बॅनर्जी कोणाबरोबर होती? एनडीए मध्ये नव्हती, 5-6 वर्ष मंत्री नव्हती. आज नितीश कुमार भले आज बीजेपी बरोबर आहे, पण जेव्हा नव्हते तेव्हा ते पहिले पण होते की नाही? फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, ओमर अब्दुल्ला वाजपेयीच्या कॅबिनेटचे मंत्री होते. बिजू जनता दल, नवीन पटनायक त्यांचा पक्ष आपल्या या एनडीए मध्ये होता. चंद्रबाबू आता आहे पण पूर्वी पण होते. डीएमके हे पण एका काळात एनडीएचे घटक होते, मंत्री होते. हे टी.आर. बालू, ए.आर. राजा सगळे मंत्री होते. दयानिधी महाराजांचे पिताजी आपले कलानिधी, आपले मोरोसली महाराज, असे अनेक लोक. म्हणजे आज कोणता पक्ष या भारतात आहे जे कधी ना कधी एनडीए बरोबर राहिला नाही? तेव्हा ते बनून जातात सांप्रदायिक, कधी होऊन जातात सेक्युलर. लोकांचाही मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक अटेन्शन स्पॅन असते, पण कसं त्यांना समजायचं, कसं त्यांना समजुती घालायची, हे काम जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने योग्य रीतीनं केलं तर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून ही भूमिका एनसीपीची ही राहिलीच पाहिजे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काही लोकांना म्हणजे आता आपण महाराष्ट्रामध्ये कसं आहे की एनसीपी महाराष्ट्र आपली म्हणजे आपला व्याप महाराष्ट्राच्या बाहेर कधी आपण विचारश्रेणीमध्ये आपण जाऊ दिलंच नाही. आपण आपल्या इथे जाऊ. एका बाजूला म्हणायच्या भाषणामध्ये तुम्ही लोक अमरावतीमध्ये असो की बुलढाणामध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अरे राष्ट्रीय पक्ष आहोत, मग तुमच्या योगदान काय कोणाला माहित आहे? अरुणाचल मध्ये आपले आमदार आले तो कसे आले, कोण गेला होता? नागालँड मध्ये आपले आमदार आहे, डेप्टी स्पीकर आहे, तो कोणी गेला होता? केरळमध्ये होते पूर्वी, सगळ्या राज्यामध्ये आपले आमदार राहून गेलेले आहे. त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या कार्यकर्त्यांचा डोक्यामध्ये की आमची भूमिका पक्षाची आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या तालुक्याच्या बाहेर पण असू शकते, ही राहत नाही. असो, तो मी काय आम्ही अपेक्षा बाळगत नाही की सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला जिल्हा सांभाळला, आपला भाग आणि आपला गाव सांभाळला, पक्ष वाढवला तरी आपल्याला चांगला आहे. पण एवढंच म्हणतोय मी की आपल्या पक्षांची खरी भूमिका, आपली विचाराची जे एक पद्धत आहे, हे तरी किमान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलं पाहिजे. आणि काँग्रेस पक्ष आज हळूहळू देशामध्ये बादल होऊन राहिलेला आहे. त्याची पोकळी भरण्याचा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला संधी आहे. हे आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ही एक निर्धार केला पाहिजे. काँग्रेसचे लोक वेगळे आहेत, ठीक आहे, पक्ष वेगळा आहे, पण कुठेतरी त्यांचं आकर्षण आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणि अजितदादांच्याकडे आहे, ही वास्तव स्थिती आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर उद्याचा येणारा काळ आपल्या पक्षासाठी अतिशय चांगला आपण होऊ शकतो, आपण करू शकतो. हे माझी किमान तरी एक भूमिका आहे, मला भरोसा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण या दिशेने काम करावं. पक्षाला म्हणजे आता हे आम्ही सांगितलं, आता पक्ष नोंदणी आता एवढे वर्ष झाले आम्ही पण बघितलंय. 1000 पुस्तकं या जिल्ह्यात पाठवली, 500 इथे पाठवली, 2000 इकडे गेली. तुम्ही 6 महिन्यानंतर आढावा घेतला सुनील भाऊ, तरी पुस्तकं वापस आली नसेल. असं हे सगळं आपल्याकडे हे खोटारडेपण पक्षामध्ये आणि आपल्या काँग्रेसमध्ये
पूर्वीपासून चालत आलेलं आहे. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. एक काम करा, आता एक मोहीमच घ्या दादा, तुम्ही पण पुण्याच्या एका चौकामध्ये एक दिवस अर्धा एक तास 2 तास बसून तुम्ही तिथे पक्ष नोंदणी करा. आम्ही कुठे करतो नागपूरमध्ये, कोणी कुठे करा, सगळे जावा आणि आपल्या चौकामध्ये बसून पक्ष नोंदणीचं काम चालू करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही लोक टाळ्या नको वाजवा. तुम्ही ज्यांनी टाळ्या वाजवली, तुम्ही स्वतः काय केलं आजपर्यंत त्याचं आत्मचिंतन करा. टाळ्या वाजवतात, फोटो काढायचे, तर येतात काय हे ते कोणी काय किती काम केलं सगळ्यांना पाहिजे. साहेब आम्हाला पक्षाच्या उपाध्यक्ष करा, आम्हाला सचिव बनवा, आम्हाला महासचिव बनवा. अरे महासचिव पक्षाचे एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महासचिव ज्यांच्याकडे सचिवांच्या लेटर, उपाध्यक्षांच्या लेटर आहे, त्यांनी आजपर्यंत काय काम केलं जरा आत्मचिंतन करा. आम्ही हिशोब नाही मागत, तुम्ही सेल्फ ऑडिट करा. किती लोकांनी किती काम केलंय, आम्हाला काय सांगतात. असेच अजित दादा नाही बनले, असे सुनील तटकरे नाही बनले, हसन मुश्रीफ इथपर्यंत नाही पोहोचले, दिलीप वळसे पाटील नाही पोहोचले. काहीतरी म्हणजे त्यांनी हेलपाट्या घालल्या असेल ना, अशाच काही सहज काही नेता नाही बनून जातात. फक्त म्हणजे सगळ्यांना म्हणजे आता टाइम आला तर आमदार किती आमदारांची जागा आपण भरणार. मी असं नाही म्हणत आमदार व्हायचं नाही, काम केलेला अनेक लोक आहे, अनेक लोकांचा खूप श्रम आहे, मेहनत आहे, त्याशिवाय पक्ष एवढीपर्यंत नाही पोहोचत. पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळी कसं देता येईल ही पण आपल्या सगळ्यांनी समजलं पाहिजे. दादाची मर्यादा आहे, पक्षाची मर्यादा आहे, त्या मर्यादाच्या अंतर्गत आपण सगळ्यांनी काम करावं, एवढंच माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. फक्त शिर्डीच्या बाबाचे दर्शन तर घेतलेच पाहिजे, आपण केले असं सगळ्यांनी, पण त्याच्या पलीकडे जाऊन श्रद्धा आणि सबुरी हे वर्ड जे लिहिलेलं आहे बाबाच्या आजूबाजूला, ते श्रद्धा तर आहे पण सबुरी पण ठेवा, पण पक्षासाठी एवढा उत्साहाने काम पण करा, ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. पक्षाचा भवितव्य उज्ज्वल आहे, पण त्या उज्ज्वल भवितव्याच्यासाठी खूप सारा मेहनत करण्याची गरज आहे. आणि आपला ध्येय धोरण आणि दिशा, जे मी काही 2-4 वाक्य तुम्हाला का सांगितले, 2-4 काय गोष्ट सांगितली, त्याचं कारण आहे की पक्षाचा सेक्युलर इमेज ही कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बाकीचे लोक आपल्याबद्दल कशी दिशाभूल करतायत, कशा त्या लोक म्हणजे डुप्लिकेट भूमिका करून तरी लोक त्यांच्याकडे ते वळवतात, हे आपल्याला त्याला म्हणजे उघड करायचं आहे. आणि आपला पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक नवीन आस्था, एक नवीन विश्वास हे तयार करण्याची गरज आहे. एवढंच मी बोलतो. तुम्हा सगळ्या लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना इथे 2 दिवस पाहून बरं वाटलं. दादाची संकल्पना आहे, आता विभागीय शिबिर घ्यायची चांगली संकल्पना आहे. पण त्याचबरोबर माझी आपल्याला एक विनंती आहे, सुनील भाऊ तुमच्याशी बोललो नाही त्या विषयावर, पण आपण 4-5 विभागाचे विभागीय प्रमुख पण नेमावं. कारण काय होते, ते त्या प्रमुखांना किमान तरी त्या 6-7 जिल्ह्यामध्ये जाण्याची एक जास्त संधी मिळेल, काही जबाबदारी राहील. तिथल्या लोकांनाही सांगा, त्या जिल्हाध्यक्षांना, ते विभागीय प्रमुखांच्याकडून थ्रू तुमच्याकडे उद्या त्याला काय मागायचं असेल तर त्या विभागीय प्रमुखांना तेव्हाच महत्व राहील. खास करून मी विदर्भाच्या हिशोबाने का म्हणतोय की विदर्भाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा कधी पण लक्ष जास्त राहिलेला नाही. काही त्याचे कारण आहे, त्याचा इतिहास आहे, मी काही त्याचा दोष नाही देत. कारण आता बोलायला गेलो तर पण 99 पर्यंत जावं लागेल, आणि 99 मध्ये आपण काँग्रेस बरोबर युती केली. सगळ्या लोकांना सोपंच वाटलं की हाच मार्ग चांगला आहे. कोकाटे साहेब, मी सांगतो परत, 99 मध्ये माझी पर्सनल इच्छा होती की आपण त्यावेळी काँग्रेसपासून बाहेर पडलो होतो, वेगळी आपली भूमिका होती, काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो,
तरी आपण जाऊन मुश्रीफ साहेब तुम्ही सगळ्या लोकांनी सोपा मार्ग स्वीकारला, दिलीपराव तुम्ही सगळे आहात त्यामध्ये, नाही पटकन पटकन नाही काँग्रेस बरोबर करा, सरकार बनवा. त्यावेळेस वाजपेयी जी ऑफर होती की बीजेपी, शिवसेना आणि एनसीपीची सरकार इथे करा आणि दिल्लीमध्ये तुम्ही एनडीए मध्ये सामील व्हा. एनडीए मध्ये जर सामील झालो असतो आणि इथे जर आपण त्यावेळी एनडीए मध्ये गेलो असतो तर काँग्रेस पक्षाचा त्यावेळीच म्हणजे हळूहळू पूर्ण विरामत झाला असता. पण ठीक आहे, जे झालं ते झाला. इतिहास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही त्यावेळीची स्थिती होती. आपण सोपा मार्ग स्वीकारला, त्यामुळे आपला पक्ष वडाच्या सावलीच्या खाली आपला पक्ष, कारण काँग्रेस मोठी होती, आपण त्याच काँग्रेसचा हिस्सा होतो आणि काँग्रेस बरोबर आपण लढत गेलो. त्यामुळे त्या आपल्या पक्षाची ग्रोथ जे सावलीच्या खाली आपण वाढू शकलो नाही त्याचा पण एक परिणाम आहे. पण आता एक मोकळा श्वास घेण्याचा आपल्याला प्रसंग लाभलेला आहे, त्याचा भरपूर आपण फायदा घेतला पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे आणि या एनडीए मध्ये राहून आपण एनडीएला